महाविकास आघाडीकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना या संदर्भातले एक पत्र दिलं गेलंय। सरकारला 7 महिने उलटून गेले तरी विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय झालेला नाहीये आणि निर्णय होत नसल्यानं महाविकास आघाडीकडून सरन्यायाधीशांना साकडं घातलं गेलं। विधानसभेत कामकाजाच्या वेळी विरोधी पक्षनेते पदावरनं किंवा विरोधी पक्षपदावरनं विरोधक आता आक्रमक झालेत। थेट सभागृह अध्यक्षांनाच त्यांनी जाब विचारला। विरोधी पक्षनेते पदाची निवड का केली जात नाही असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला। आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेमकं काय चाललंय, विरोधी पक्षाचा आवाज कसा दाबला जात आहे आणि विरोधी पक्ष नेता हे आता मला वाटतं 4थं अधिवेशन आहे। निवडणूक झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्ष नेत्याची निवड किंवा सिलेक्शन हे अध्यक्ष महोदयांनी कसं केलं नाहीये याबद्दल त्यांना अवगत केलेलं आहे। वेदना फक्त सांगतो, ही जी कार्यक्रम पत्रिका आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे पण विधानसभेचा नाही। मानवंदनेमध्ये बोलत नव्हतो अद्यापपर्यंत, आता बोलणारच, तुम्ही करा नाही ते करू नका, आता तोंड सुटलं, चला पुढे जाऊया। आणि मानवंदनेमध्ये झालं नव्हे, अजूनपर्यंत गप्प होतो, आता काय होणार आहे? फार फार कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय संसदीय कार्यमंत्री। माननीय अध्यक्ष महोदय, भास्करराव जाधव साहेब, आता आपण पुढे जाऊया। 1 मिनिट, ठीक आहे। आता मला हे काय, ह्याचा उल्लेख मला काय सभागृहात करायचा नव्हता, परंतु आता भास्करराव जाधव साहेब मला हा कदाचित अवगत करून द्यायला लागेल सभागृहाला। महाराष्ट्र विधानसभा ही 24 नोव्हेंबर 2024ला अस्तित्वात आली। 7 डिसेंबरला या सभागृहाचं पहिलं अधिवेशन झालं आणि 4.25 महिन्यानंतर पहिल्यांदा माझ्याकडे विरोधी पक्ष नेता निवडी संदर्भातलं पत्र आलं। त्यामुळे 4 महिने जेव्हा तिकडे लागतात, तिकडे 2.5-3 महिने लागणं काय फारसं मोठं बाब नाहीये। आपण पुढे जाऊया। सरकार मात्र यासाठी आग्रही नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हा सरकारचा विषयच नाही, हा विषय अध्यक्षांचा आहे। ते अध्यक्षांना पत्र लिहितील, अध्यक्ष जे नियमात आहे ते करतील। त्यामुळे यात सरकार येतं कुठे? सरकारचा काही संबंध नाही याच्याशी। हा मुद्दा माननीय अध्यक्ष